जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण. आझाद हिंद संघटनेच्या पदाधिकारी महिलेने सुरू केले आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती, गुटखा, दारूवरील मटका यांसह बोकाळलेले सर्वच अवैध धंदे बंद करण्यात यावेत. जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या महिला मुलींचा शोध घेण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आझाद हिंद संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा पंचफुला गवई यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 48 तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे. आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आहेत. जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो आंदोलनाला मज्जाव करण्यात आला त्या ठिकाणाहून या ठिकाणी त्यांना उपोषणाची जागा दिली. ही जागा चुकीची आहे. या ठिकाणी महिला आंदोलकांची कुचंबना होते. प्रसाधन गृहाची व्यवस्था नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे आंदोलनकर्त्यांना पाणी स्वच्छतागृह पुरवण्यात आलं पाहिजे. ती इथं कोणतीही सुविधा नाही. या ठिकाणी त्यांच्या दादागिरी गुंडगिरी करून आंदोलकांना या ठिकाणी डिवचण्यात येत आहे. शहरातल्या जिल्ह्यातल्या ज्या मुली गहाळ झाल्या त्यांचा शोध लागला पाहिजे. जिल्ह्यातले अवैध धंदे, अनधिकृत कॅफे, रेती तस्करी, अनधिकृत वाहतूक बंद झाली पाहिजे. अशा 11 मागण्या घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपोषण सुरू असून शासन प्रशासन याची त्वरित दखल घेईन. अन्यथा आम्ही यापुढचा आंदोलनात्मक लढा आणखी तीव्र करू आणि त्याला संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि शासन जबाबदार राहील.